नमस्कार, मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. राज्यातील प्रत्येक पात्र शेतकऱ्याला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळणार असून शेतकरी सक्षम, शेती समृद्ध आणि महाराष्ट्र अधिक प्रगत करण्याच्या उद्देशाने राज्य शासनानं ही महत्त्वाकांक्षी योजना जाहीर केली आहे. शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या दिशेनं हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून योजनेच्या पहिल्या टप्प्यात 6.22 लाख पात्र शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यामध्ये 5,028 कोटीची रक्कम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते थेट ऑनलाईन हस्तांतरण करण्यात आली. सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कर्जमुक्ती योजनेच्या ऑनलाईन लाभ वितरणास प्रारंभ करण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, पर्यावरण मंत्री पंकजा मुंढे, परभणी जिल्हा पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांची उपस्थिती होती. तसेच सर्व जिल्हाधिकारी आणि सहकारी संस्थांचे निबंधक दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते. यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, पहिल्या टप्प्यामध्ये आधार प्रमाणीकरण पूर्ण झालेल्या 6.22 लाख शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यामध्ये 5,028 कोटीची रक्कम थेट जमा करण्यात आली आहे. राज्य शासनानं सर्व बँकांना कर्जमुक्तीचा लाभ मिळालेल्या पात्र शेतकऱ्यांना तातडीनं खरीप पीक कर्ज उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले आहेत, जेणेकरून शेतकऱ्यांना नव्याने शेतीसाठी आवश्यक आर्थिक बळ मिळेल. ज्या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या अडचणी अथवा प्रलंबित बाबी असतील त्या संबंधित पालकमंत्र्यांनी निदर्शनास आणून द्यावं. त्या सर्व विषयांवर मंत्रिमंडळ उपसमितीमध्ये सविस्तर चर्चा करून सकारात्मक निर्णय घेतला जाईल, अशा सूचना देखील मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिल्या. भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त दिनांक 9 ते 17 ऑगस्ट 2026 या कालावधीमध्ये हर घर तिरंगा अभियान परभणी जिल्ह्यामध्ये प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे. या अभियानामध्ये जिल्ह्यातील प्रत्येक नागरिक, विद्यार्थी, युवक, महिला, सामाजिक संस्था, व्यापारी, उद्योग, शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावं, असं आवाहन जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांनी केलं आहे. हर घर तिरंगा अभियानाच्या यशस्वीतेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आज पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी जिल्हाधिकारी बोलत होते. या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, उपजिल्हाधिकारी सामान्य प्रशासन अनिता भालेराव यांची उपस्थिती होती. यावेळी बोलताना जिल्हाधिकारी म्हणाले, हर घर तिरंगा हे प्रत्येक भारतीयाच्या मनात राष्ट्रध्वजाविषयी आदर, राष्ट्रभक्तीची भावना आणि राष्ट्रीय एकात्मतेची जाणीव अधिक दृढ करणारे अभियान आहे. त्यामुळं या अभियानामध्ये समाजातील प्रत्येक घटकाचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. अभियानाच्या कालावधीत जिल्ह्यात शहर, तालुका आणि ग्रामस्तरावर तिरंगा बाईक रॅली, सायकल रॅली, पायी रॅली, देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रम, रांगोळी, तिरंग्याच्या रंगाची विद्युत रोषणाई, सेल्फी विथ तिरंगा यासह विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात येणार आहे. या उपक्रमामध्ये युवक, विद्यार्थी, क्रीडा संघटना, स्वयंसेवी संस्था यांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असं आवाहन देखील जिल्हाधिकारी यांनी यावेळी केलं. 14 ऑगस्ट 2026 रोजी देशभर फाळणी स्मरण दिवस पाळण्यात येणार आहे. फाळणीच्या वेदनादायी इतिहासाची जाणीव विशेषतः तरुण पिढीला करून देणं, तसेच प्रभावित झालेल्या लाखो नागरिकांचा त्याग आणि जिद्दीला अभिवादन करणं हा या उपक्रमाचा उद्देश राहणार आहे. परभणी महानगरपालिका या ठिकाणी देखील मार्गदर्शक सूचनेनुसार हर घर तिरंगा अभियान 9 ते 17 ऑगस्ट या कालावधीमध्ये राबविण्यात येणार आहे. या संदर्भात महापौर सय्यद इक्बाल, उपमहापौर गणेश देशमुख, स्थायी समिती सभापती प्रतिभाताई अतुल सरोदे आणि आयुक्त नितीन नार्वेकर यांनी नागरिकांना आवाहन केलं. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त केंद्र शासनानं 2022 पासून सुरू केलेली हर घर तिरंगा हे अभियान आज लोक चळवळ बनली आहे. भारतीय राष्ट्रध्वजाबद्दल आदर, अभिमान आणि देशभक्तीची भावना प्रत्येक नागरिकाच्या मनात रुजवणं हा या मोहिमेचा मुख्य भाग आहे.
दिनांक 14 ऑगस्ट रोजी फाळणी भयावहता स्मृती दिन विविध स्मरण आणि जनजागृती कार्यक्रमाद्वारे पाळण्यात येणार आहे. या कालावधीमध्ये वंदे मातरम प्रदर्शन तसेच देशभक्तीपर गीत गायन स्पर्धा, रांगोळी स्पर्धा आदींचं आयोजन करण्यात आले असून सोशल मीडिया आणि डिजिटल उपक्रम हर घर तिरंगा अभियान अधिक व्यापक करण्यासाठी हर घर तिरंगा 2026 या हॅशटॅगसह सोशल मीडियावर तिरंग्यासोबतचे फोटो शेअर करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.